मुंबईपासून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यात एकीकडे शहरीकरण झालेले आहे, दुसरीकडे ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी यांची समस्या आहे. ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होऊनही जिल्ह्याच्या दुःखाचे दशावतार संपता संपत नाही. गेल्या आठवड्यात गावात रस्ता नसल्याने एका गर्भवतीला 2 किलोमीटर झोळीतून प्रवास करत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच शहापूरच्या पाड्यातील चिमा पारधी या वृद्धाची अचानक तब्येत बिघडली. गावातून रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर झोळीचा आसरा घेत गावकऱ्यांना डोंगर दऱ्यातून चिखल तुडवत 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आणि नंतर रुग्णाला खाजगी वाहनाने इगतपुरी येथे आणावे लागले. ठाणे जिल्ह्यात एकीकडे उंचच उंच चकाकणाऱ्या इमारती आहेत, मॉलची रांग आहे, जिभेचे चोचले पुरवणारे हॉटेल्स आहेत, करमणुकीची साधने आहेत. त्यामुळे शहरी माणूस भौतिक सुखाला सटावलेला आहे. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास अत्याधुनिक हॉस्पिटल्स आहेत. पाहिजे त्या सुविधा शहरी भागात असताना ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आदी ग्रामीण तालुके मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सरकार गतिमान, निर्णय वेगवान अशी टॅगलाईन जाहिरातीत देऊन युती सरकार टेंबा मिरवत आहे. पण ग्रामीण भागात वास्तव भयानक आहे. आ आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात विविध कायदे केले जातील. शासकीय, अशासकीय विधेयके मंजूर करून घेतली जातील. मागण्या झटदिशी मंजूर होतील. पण ठाणे जिल्ह्यातील आदिवासी कष्टकरी यांच्या समस्या आहे तिथेच राहतील. त्यांना वाली कोण